नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात अत्यंत तीव्रतेने उमटत आहेत। सोमवारी दिल्ली पोलिसांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अमानुष लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या घटनेनंतर देशभरातील तरुणाईमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली। तिचं थेट व तीव्र पडसाद आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाहायला मिळतात। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि तिथल्या पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी हजारो विद्यार्थी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मुंबई पोलीस पूर्णपणे सतर्क झाले असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त कमालीचा वाढवण्यात आलाय। राज्यातील मंत्र्यांच्या विशेषतः शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर एक्स्ट्रा सुरक्षा तैनात करण्यात आली आहे, कारण आक्रमक झालेला विद्यार्थी वर्ग थेट मंत्र्यांना घेराव घालण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईत आंदोलनाची सुरुवात आता झालेली आहे। या आंदोलनाचा केंद्रबिंदू दादरचा ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसर आणि चेंबूरचा डायमंड गार्डन परिसर बनलाय। दादरमध्ये हजारो तरुणांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रचंड घोषणाबाजी केली। या आंदोलनाला राजकीय पाठिंबाही लाभलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत ठिय्या मांडला। पोलिसांनी जेव्हा आंदोलक तरुणांची उचलबांगडी करण्यास सुरुवात केली तेव्हा शर्मिला ठाकरे स्वतः पुढे सरसावल्या आणि त्यांनी पोलिसांच्या कारवाईला कडाडून विरोध केला। दुसरीकडे चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत नीट परीक्षा रद्द करण्याची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। या ठिकाणी अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आणि राजकीय नेते फहाद अहमद यांनीही हजेरी लावून आगामी निवडणुकीत तरुण वर्ग सरकारला त्याची जागा दाखवून देईल असा थेट इशारा दिला। या संपूर्ण जेएनझी आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि तरुणांचा निर्भीडपणा। दादरमधील आंदोलनादरम्यानचा एका तरुणीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय। पोलिसांनी तिच्या काही मित्रांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवलं असताना ही तरुणी न घाबरता थेट धावत जाऊन पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहिली आणि तिने गाडी पुढे जाण्यापासून रोखली। पोलिसांच्या गाडीसमोर उभं राहून ती घोषणाबाजी करत राहिली आणि तिच्या या धाडसाचा व्हिडिओ कॉकरोच जनता पार्टीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून "आमच्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत" अशा कॅप्शनसह शेअर केला। सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी एकत्र येत असल्याने पोलिसांची विशेष शाखा आणि गुन्हे शाखा आता विद्यार्थ्यांच्या संघटनांच्या आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहेत। तसंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आयशा खान हिला सुद्धा पोलिसांनी अटक केली होती। चिथावणीखोर पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळणही मिळालंय। मुंबईत काँग्रेस पक्षाने मुसळधार पावसातही जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, हुसेन दलवाई, असलम शेख आणि भाई जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी गांधी भवनाबाहेरच हा मोर्चा रोखल्याने काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। दिल्लीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं, जिथे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यांच्याशी 1.5 तास चर्चा करून शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला। मुंबईत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या 900हून अधिक विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। शहरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालणारे जमावबंदीचे आदेश लागू केलेत। या सर्व घडामोडींनंतर मुंबई पोलीस अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये हे पोलीस अधिकारी काही विद्यार्थ्यांना आपल्या व्हॅनमध्ये बसवून घेऊन जात आहेत आणि त्यांना अशी धमकी देतात की जर पुन्हा या परिसरात आढळला तर तुमच्या बॅगमध्ये 50 ग्रॅमच्या पिशव्या ठेवून तुम्हाला त्या संबंधित घटनेखाली जेलमध्ये टाकू अशी धमकी देण्यात आली आहे आणि यावरून आता प्रचंड गदारोळ माजलाय। या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे। आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आज जी घडली आहे ती म्हणजे ठाकरे बंधू देखील या विद्यार्थ्यांसाठी आता पुन्हा एकदा एकवटले आहेत। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पत्रकार
पत्रकार परिषद झाली। काल राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती। त्यानंतरची आजची ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची समजली जाते आणि या पत्रकार परिषदेमध्ये या दोन्ही बंधूंनी एका मोर्चाची घोषणा केली आहे। रविवार दिनांक 26 जुलै रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चाची सांगता सिद्धिविनायक मंदिरात होईल। सिद्धिविनायक मंदिरात सरकारला बुद्धी यावी यासाठी साकडं घातलं जाणार आहे। तसंच या मोर्चामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। तसंच या मोर्चाला काँग्रेसने देखील पाठिंबा दिलाय। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ज्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे त्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे। मुंबईत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या आंदोलनाला थेट पाठिंबा दिलाय आणि शिवाजी पार्क तसेच चैत्यभूमी परिसरातील विद्यार्थ्यांना बळ दिलंय। त्यामुळे आता होणार असलेला हा जो संयुक्त मोर्चा आहे तो देखील महत्त्वाचा आहे। एकीकडे पोलीस बळाचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांचा हा रोष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय। दरम्यान या सर्व घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।